विद्यार्थी मित्रांनो, यश फरके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण तिसरी चौथी या ठिकाणी आपण इंग्रजी विषयाची तासिका पाहणार आहोत। डायरेक्शन म्हणजे दिशा हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर मग कोणकोणत्या दिशा आहेत? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशांविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर पहा, या ठिकाणी आपली फर्स्ट जे डायरेक्शन आहे, दिशा जी आहे या ठिकाणी नॉर्थ, NORTH, नॉर्थ। आता आपण या ठिकाणी पहा, आता ही आपली फर्स्ट दिशा आहे। नॉर्थ जी आहे आपली फर्स्ट आहे। सेकंड, नॉर्थच्या विरुद्ध मग कोणती आहे? साऊथ। नॉर्थच्या विरुद्ध जी दिशा आहे, अपोजिट आहे ती साऊथ। नॉर्थच्या अपोजिट साऊथ म्हणजे दक्षिण दिशा। आता या ठिकाणी ईस्ट ही आपल्या राईट हँडला म्हणजे राईट उजव्या बाजूला जी दिशा असते ती ईस्ट म्हणजे पूर्व दिशा। ईस्ट आणि डाव्या बाजूला जी दिशा आहे, ईस्टच्या विरुद्ध दिशेला जी दिशा आहे ती वेस्ट। वेस्ट दिशा। आता या ठिकाणी आपण मराठीमध्ये याला नॉर्थ म्हणजे उत्तर। नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा आणि साऊथ म्हणजे दक्षिण। साऊथ म्हणजे दक्षिण। ईस्ट म्हणजे पूर्व, पूर्व दिशा आणि वेस्ट म्हणजे पश्चिम। वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा। आता या ठिकाणी आपण मुख्य दिशा पाहिलेल्या आहेत, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट। नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट ह्या आपल्या मुख्य दिशा झाल्या। आता आपण डायरेक्शन पाहिलेला, आता सब डायरेक्शन याच्या आपण म्हणजेच उपदिशा कोणकोणत्या आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया। आता उपदिशा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। आता पहा, या ठिकाणी नॉर्थ आणि ईस्टच्या जी मधली दिशा असते, मधली जी दिशा असते, नॉर्थ अँड ईस्ट, इन बिटवीन नॉर्थ ईस्ट कोणती असते? नॉर्थ ईस्ट। नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व दिशा। ही ला मराठीमध्ये उत्तर पूर्व। नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व। यानंतर आता ईस्ट आणि साऊथ म्हणजे दक्षिण आणि पूर्व मध्ये कोणती दिशा येईल? मग साऊथ ईस्ट। साऊथ ईस्ट। साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण पूर्व दिशा। दक्षिण पूर्व। यानंतर पहा, साऊथ वेस्ट। साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पश्चिम। साऊथ वेस्ट यामध्ये कोणती दिशा असते? वेस्ट अँड साऊथ मध्ये पश्चिम आणि दक्षिण मध्ये साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पश्चिम। दक्षिण पश्चिम दिशा ही झाली। यामधली साऊथ अँड वेस्ट मधील जी दिशा आहे यामध्ये दक्षिण पश्चिम दिशा ह्या उपदिशा आहेत
आणि पहा या ठिकाणी नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर आणि पश्चिममधील जी दिशा आहे ती नॉर्थ वेस्ट म्हणायचं त्याला, नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम, मराठीमध्ये त्याला उत्तर पश्चिम असं म्हणतात. उत्तर पश्चिम दिशा म्हणजे वेस्ट अँड नॉर्थ मधील जी दिशा आहे नॉर्थ वेस्ट. मग या ठिकाणी पहा आपण आणखीन एक या उपदिशेला आपण मराठीमध्ये नाव आहे पहा, ते माहिती आहे का तुम्हाला? पहा या ठिकाणी ईस्ट अँड साऊथ मध्ये आग्नेय दिशा असते, आग्नेय. यानंतर वेस्ट आणि साऊथ मध्ये मराठीमध्ये आपण आग्नेय, नैऋत्य, दक्षिण आणि पश्चिम मध्ये जी दिशा असते ती या ठिकाणी उपदिशा जी आहे नैऋत्य म्हणजेच दक्षिण पश्चिम, साऊथ वेस्ट. आणि या ठिकाणी पहा नॉर्थ वेस्ट मध्ये आपण या ठिकाणी मराठीमध्ये त्या दिशेला म्हणतो ही आग्नेय, नैऋत्य या ठिकाणी झाली वायव्य दिशा असते. हे या ठिकाणी तर वायव्य पण आपण या ठिकाणी मराठीमध्ये उपदिशेला नाव आहे वायव्य. यानंतर नॉर्थ अँड ईस्ट मध्ये जी दिशा असते उपदिशा त्याला आपण ईशान्य, ईशान्य दिशा. मराठीमध्ये ईशान्य उपदिशेची नावं आहेत पाही, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता उत्तर आणि पूर्व मधील जी दिशा आहे ती ईशान्य आहे म्हणजेच नॉर्थ ईस्ट. ईस्ट अँड साऊथ म्हणजे दक्षिण आणि पूर्व मधली दिशा आहे ती साऊथ ईस्ट म्हणजेच आग्नेय. आणि पश्चिम दक्षिण, दक्षिण आणि पश्चिम मधील जी दिशा आहे ती नैऋत्य म्हणजेच साऊथ वेस्ट, दक्षिण पश्चिम. मग आता वेस्ट आणि नॉर्थ, पश्चिम उत्तर आणि दक्षिण मधील जी दिशा आहे ती वायव्य दिशा आहे नॉर्थ वेस्ट म्हणजेच उत्तर पश्चिम. या ठिकाणी पहा या ठिकाणी आपण दिशा आणि डायरेक्शन आणि सब डायरेक्शन हा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. तर आपण आता ह्या पहा आपल्या मुख्य दिशा आपण वहीमध्ये अशा प्रकारे नोट करून लिहून ठेवायचं आहे म्हणजे आपल्या लक्षात राहण्यासाठी. आता डायरेक्शन म्हणजे दिशा. आता ही नॉर्थ, नॉर्थ आपली फर्स्ट दिशा आहे नॉर्थ, नॉर्थ म्हणजे उत्तर. यानंतर सेकंड आहे नॉर्थच्या विरुद्ध काय आहे साऊथ, साऊथ म्हणजे दक्षिण दिशा. ईस्ट, ईस्ट म्हणजे पूर्व. आणि वेस्ट म्हणजे पश्चिम, वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. आपण लिहत असताना नेहमीच पूर्व दिशा ही आपल्या उजव्या हाताला म्हणजे राईट साईडला येते. पूर्व दिशा जी आहे आपल्या या ठिकाणी पहा आपण चार्ट जे बनवलेला आहे आपण लिहत असताना किंवा वाचन करत असताना पूर्व दिशा ही जे आपल्या राईट साईडला येते आणि वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा त्याच्या विरुद्ध बाजूला पूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला जी दिशा आहे ती वेस्ट आहे म्हणजे पश्चिम दिशा आहे. आणि नॉर्थच्या म्हणजे उत्तर दिशेच्या विरुद्ध जी आहे साऊथ आहे म्हणजे दक्षिण दिशा. आता आपण सब डायरेक्शन पाहू. सब डायरेक्शन म्हणजे उपदिशा. सब डायरेक्शन कोणकोणते आहेत मग पहा, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ
ईस्ट, नॉर्थ वेस्ट, यानंतर साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, हे दक्षिण पश्चिम, आणि नॉर्थ वेस्ट, नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर पश्चिम. आता नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व. साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण पूर्व, दक्षिण पूर्व, दक्षिण पूर्व दिशा ही साऊथ ईस्ट म्हणजे. आणि साऊथ वेस्ट म्हणलं की दक्षिण पश्चिम झालं, दक्षिण पश्चिम. आणि नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर पश्चिम, उत्तर पश्चिम. आता आपण हे दिशा डायरेक्शन विषयी माहिती पाहिलेली आहे. आता आपण या ठिकाणी आता शोविंग द डायरेक्शन म्हणजे आपण लेफ्ट राईट अप डाऊन स्ट्रेट डावा उजवा वर खाली सरळ इंग्रजीमध्ये अशा दिशा दर्शवण्यासाठी आपण या शब्दांचा वापर करतो. याच्या ह्याच्यानुसार आपण दिशा ओळखू शकतो. आता